लग्न झालं मग करिअर संपलं का? मुलं झाली मग स्वप्न विसरायची का? हा प्रश्न फक्त एका बाईसाठीच का विचारला जातो? लग्न होणं, आई होणं हे आयुष्यातील एक टप्पा आहे. अखेर नाही. मग समाजाला असं का वाटतं की तो टप्पा आल्यानंतर स्त्रीचं करिअर, तिचं स्वप्न, तिचं जगणं संपतं? बरं उदाहरण पाहायचं झालं तर अनेक स्त्रिया आहेत ज्या लग्नानंतर आई झाल्यावर नवीन करिअर सुरू करतायत. स्वतःचं यश गाठतायत. मग कोण म्हणालं हे शक्य नाही? हो, वाट नक्कीच कठीण असते, पण अशक्य नाही. आई होणं म्हणजे जबाबदारी वाढणं, पण त्याच वेळी ती ताकदसुद्धा वाढते. एक आई जेव्हा दिवस-रात्र मुलांचा सांभाळ करते, तेवढाच आत्मविश्वास ती आपल्या करिअरमध्येही वापरू शकते. मल्टीटास्किंग हे कौशल्य तर आई पण शिकवतच, नाही का? हो, काही वेळा ब्रेक घ्यावा लागतो, पण तो ब्रेक म्हणजे दी एंड नाही. स्वतःवर विश्वास ठेवला, वेळेचं योग्य नियोजन केलं आणि थोडी मदत घेतली, की आपल्याला आपल्या ध्येयाकडे पुन्हा वळता येतं. आपल्याला जर वाटत असेल, की आपण काही करू शकतो, तर हे शक्य आहे. समाज काय म्हणतो यापेक्षा आपण स्वतःला काय समजतो, हे जास्त महत्त्वाचं आहे. तर लग्न झालं, मुलं झाली, त्यामुळे ओळख आपली हरवते का? तर ती एक नवीन ओळख निर्माण होते. एक अशी स्त्री जिला संसारही सांभाळता येतो आणि स्वप्नांनाही पंख देता येतात. करिअर संपत नाही गं, ते फक्त एक नवीन वळण घेतं.